चला मैत्रिणींनो, ओळखा पाहू कसली भाजी आहे. हिरवी चवळी वगैरे पण सिंपल पद्धतीने बनवलेली भाजी. हे आहे आपली पालकची भाजी. नेहमी पालक पनीरच केलं पाहिजे असं काही नाही, अशा पद्धतीने पण करा. पालक खायला टेस्टी लागते. ही मी स्वच्छ धुवून घेतली. आता त्यातलं पालकचं पाणी काढून घेते. भाजी शिजताना पालक खूप पाणी सोडते, म्हणून पाणी काढून घेतले. आता आपण तिला बारीक कट करून घ्यायची. आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवू. आपल्याला काही पालकमध्ये पनीर पालक वगैरे काही बनवायची नाही आहे. बारीक आपण पालक कापून घ्यायची सर्व. आता फोडणीला लागण्यासाठी लाल मिरच्या आणि भरपूर असा आपला लसूण. तुम्ही पालक बनवा, कुठलीही पालेभाजी बनवा, पण लोखंडाच्या कढईमध्येच बनवत जा, कारण की लोखंडाच्या कढईमध्ये भाजी टेस्टी बनते. आता मी 4 पड्या तेल टाकलेलं आहे कढईला. कढईमध्ये 4 पड्या तेल ॲड केलेलं आहे. आता तेल तापलं आपलं का भरपूर असं जिरं टाकायचं आहे. आणि आपल्या लाल मिरच्या ज्या मी कट केलेल्या आहेत, तिखट पण आहेत आणि काश्मीरी मिरची पण आहे एक. मिरच्या अशा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. भाजी खाताना पण आपल्याला त्या मिरच्या खाता येतात म्हणून. मला आवडतात, मी खाते. तुम्ही पण ट्राय करून बघा. भरपूर असा मी लसूण टाकला आहे. लसूण आणि मिरच्या आपल्या व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहेत. लसूण ब्राऊन रंग होईस तोवर आपण व्यवस्थित शेकायचा. जर तुम्हाला टिफिनला ही भाजी बनवायची असेल तर लसूण मिरच्या वगैरे रात्रीच कापून ठेवा. पालक पण रात्री कट करून ठेवला तरी चालतो, म्हणजे आपल्याला टिफिनला सकाळी वेळ नसतो, म्हणून पटकन ही भाजी होऊ शकते. आता मी 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आता आपण बारीक कापलेला पालक भरपूर असा फोडणीमध्ये व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. तसा पालक शिजायला भरपूर वेळ लागत नाही. अगदी मोजून 4-5 मिनटामध्ये आपला पालक रेडी होतो. काही वेळेस पालक शिजताना खूप असा पाणी सोडतो, मग आपण वेळ नसेल तर फुल गॅस ठेवायचा, नाहीतर मंद आचेवर पण पालक शिजून जातो. साधी सोपी पद्धत आहे पालक बनवायची. अशीच लाल माठची रेसिपी पण टाकली, एकदा नक्की बनवून बघा. नाही टेस्टी लागली तर कमेंट करा. आता थोडीशी आपण हळद घालायची. ही ऑप्शनल आहे. तसा पालेभाज्यामध्ये हळद यूज करत नाही, पण मी थोडीशी टाकते, कारण की हळदीमुळे रंग छान येतो म्हणून. नाही तर माझ्याही पालेभाज्यांमध्ये हळद टाकत नाही. आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. एक वाफ घ्यायची छान. आता आपण वाफेमध्ये काढलं आहे. पाणी बघा थोडं आहे. आता आपण तिला विदाऊट वाफेची शिजवायची. जर पाणी नसेल तर थोडा वेळ अशी व्यवस्थित चाळत राहायची. तिला खालीवर केली का पाणीही त्यातलं आटून जातं. आता आपलं भाजीला परत एकदा झाकण ठेवायचं, वाफ घ्यायची, गॅस बंद करायचा. थोड्या वेळाने वाफ निघाली का झाकण उघडून चेक करायची. ही भाजी आपली रेडी, कोरडी झाली. ही भाजी आता आपली खायला रेडी आहे, टिफिनला द्यायला पण रेडी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बनवून कमेंट नक्की करा.